आज आपण एका रेक्टँग्युलर पीसपासूनच आपण एक शॉपिंग बॅग बनवणार आहोत। तर कपडा मी मध्ये नॉन वेंड लावून आजूबाजूला कपडा, वरती कपडा आणि खाली अस्तर लावून मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि हा पीस जो आहे तो डिझाइन प्रमाणे मी क्विल्ट करून घेतलेला आहे। तर झिगझॅग मी अशी सगळी बाजूला टिप मारून घेतलेली आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 14 बाय 38 इंच याचं मेजरमेंट आहे। तर एका सिंगलच रेक्टँग्युलर पीसपासून आपल्याला ही शॉपिंग बॅग बनवायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे। फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित असं फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला खालून मेजरमेंट टाकायचे आहे। जिथे फोल्डिंग भाग आहे, बंद भाग, तिथून आपल्याला खालून असं 3 इंचावर असं मार्क करायचं आहे। तर डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला आपल्याला 3-3 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे पॉकेट जॉइन करायचं आहे, त्यामुळे आपण इथपर्यंतच आपल्याला पॉकेट जॉइन करायचं आहे, त्यामुळे इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर वरून आपण 4 इंचावर असं मार्क करायचं आहे। दोन्ही बाजूने 4 इंचावर मार्क करून आपल्याला अशी एक सरळ एक लाइन ओढून घ्यायची आहे आणि ही लाइन आपल्याला आता कट करून घ्यायची आहे कैचीच्या मदतीने। तर बनवायला खूप सोपी आहे। आपण ह्याच एका रेक्टँग्युलर पीस पासून आपण हे शॉपिंग बॅग बनवणार आहोत। तर फक्त पहिला पीस जो आहे तोच आपल्याला इथे कट करायचा आहे, खालचा पीस जो आहे तो कट करायचा नाहीये। तर आपल्याला एकच सिंगल पॉकेट इथे तयार करायचं आहे। बघू शकता, फक्त मी वरचा कट केलेला आहे कपडा, खालचा कट नाही केलेला। त्यानंतर जो कट केलेला कपडा होता तो असा ठेवायचा आहे। इथे आपल्याला आता चेन जॉइन करायची आहे। तर चेनीचा जो सरळ भाग आहे तो आपल्याला कपड्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला इथे असं सरळ टीप मारून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूला जे आहे ते चेनीचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला त्यानंतर आता आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी। तर दोन्ही बाजूंनी मी आता टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला एक रनर इथे लागणार आहे। तर रनर जे आहे ते एकदा आपण इथे बंद करून घ्यायची आहे चेन आणि परत रनर इथे काढून परत आपल्याला इथे रनर आतमध्ये टाकायचा आहे। म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला इथे बंद पाहिजे, त्यामुळे मी इथे रनर काढून आणि परत टाकणार आहे। म्हणजे आपल्याला दोन्ही ज्या बाजू आहेत त्या व्यवस्थित अशा बंद मिळतील, त्यामुळे आपण इथे रनर काढून परत लावायचं। त्यानंतर दोन्ही बाजूंची एक्स्ट्रा जी चेन कट करायची। त्यानंतर आपण इथे जे 3 इंचावर आपण खालून मार्क केले होतं तिथे आपल्याला अस्तरावर सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे। आपल्याला इथपर्यंतच पॉकेट जॉइन करायचं आहे। तर आपल्याला हे पॉकेट जॉइन करण्यासाठी आपण मध्ये कट केलेलं होतं आणि इथे आपण एक सिंगल पॉकेट आपल्याला तयार होणार आहे। त्यानंतर आपल्याला एवढा कपडा घ्यायचा आहे। तर त्यानंतर आपल्या जिथपर्यंत मार्किंग आहे तिथून आपल्याला एवढा कपडा घ्यायचा आहे आणि इथे फोल्डिंग करायचं आहे खाली आणि इथे चारही बाजूंनी आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी चारही बाजूंनी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जो आहे तो इथे असा एक पॉकेट तयार मिळतो। तर खूप छान पॉकेट इथे तयार होतं ह्या पद्धतीने। त्यानंतर वरती जे आहे ते आपल्याला पाइपिंग करायची आहे। पाइपिंग करण्यासाठी मी 2 इंच रुंदी आणि 14 इंच लांबीचा मी इथे कपडा घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने ते सरळ टिप मारून अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला दोन्ही बाजूने पाइपिंग करून घ्यायची आहे। तर इथे दुसऱ्या कलरचा कपडा वापरला तरी चालेल पाइपिंगसाठी। तर इथे मी दोन्ही बाजूने याच कपड्याने पाइपिंग करून घेणार आहे। तर मी दोन्ही बाजूने पाइपिंग करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर आपल्याला जे आहे त्या इथे जो आहे ते आपल्याला आता बेल्ट जॉइन करायचा आहे। बेल्ट जॉइन करण्यासाठी आपण इथे 4 इंचावर असं मार्क करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला 4 इंचावर मार्क करायचा आहे। दोन्ही बाजूंनी डाव्या आणि उजव्या बाजूने 4-4 इंचावर मार्क करून आपल्याला जिथून आपण 4 इंचावर मार्क केलं होतं तिथून परत आपल्याला 2 इंचावर असं मार्क करायचं आहे बेल्ट जॉइन करण्यासाठी, हँडल जॉइन करण्यासाठी। 2-2 इंचावर दोन्ही बाजूने मार्किंग केलेली आहे मी। त्यानंतर समोरच्या बाजूला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मार्किंग करायचे आहे। डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला 4-4 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि मग आपल्याला इथे हँडल जॉइन करण्यासाठी जागा तयार होणार आहे। तर इथून 2-2 इंचावर असं मार्क केलेलं आहे मी। त्यानंतर परत 4 इंचावर मार्क करायचं आहे। त्यानंतर परत 2 इंचावर असं मार्किंग करून घेतलेली आहे मी आणि मग आपल्याला इथे बेल्ट जॉइन करायचं आहे। तर बेल्ट मी इथे जे आहे ते 27 इंचाचा मी इथे बेल्ट घेतलेला आहे। तर इथे बेल्ट तुम्ही कमी जास्त ठेवू शकता आवडीप्रमाणे। त्यानंतर जिथे आपण 2 इंचावर मार्किंग केलं होतं तिथे अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट ठेवायचा आहे आणि 1 इंचापर्यंत आपल्याला इथे असं शिवून घ्यायचं आहे चौकोनी। असं इथपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे। दोन्ही बेल्ट जे आहेत ते सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला बेल्ट अशा पद्धतीने ठेवून इथे 1 इंचापर्यंत आपल्या दोन्ही बेल्ट जे आहे ते शिवून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बेल्ट जे आहेत ते मी जिथे जॉइन करून घेतलेले आहेत आणि आपले हँडल जे आहेत ते तयार झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला असं डबल फोल्ड करायचं आहे।
हा पीस जो आहे सिंगल पीसपासूनच आपण हे तयार केलेला आहे। असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे खाली। तर इथे छोटेसे नॉचेस दिले तरी चालेल किंवा खडूने मार्किंग केली तरी चालेल। तर मी खडूने सुद्धा मार्किंग करणार आहे आणि कैचीने सुद्धा मी इथे छोटासा कट देऊन दिलेला आहे दोन्ही बाजूंनी। तर मी दोन्ही बाजूंनी असे जे मार्किंग आहे ते मी ते करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे मार्किंग जे आहे ते आपल्याला आता दुसरे जे आहेत ते 2 पीस लागणार आहेत आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 6 बाय 13 इंच याचं मेजरमेंट आहे। इथे तुम्ही 14 इंच सुद्धा लांबीचा इथे पीस घेऊ शकता। तर मी 13 बाय 6 इंच इथे कपडा घेतलेला आहे। 2 मी याला सुद्धा नॉन-वेन लावून कपडा लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे। आडव्या बाजूने असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे। दोन्ही बाजूने सेंटर मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे या कपड्याला जे आहे ते वरती एका कोणत्याही एका जिथे आपण मार्किंग करतोय तिथे कोणत्याही एका साइडने तुम्ही पाइपिंग करून घेऊ शकता आधीच किंवा नंतर पाइपिंग केली तरी चालेल, जिथे आपण सेंटर मार्क केलेला आहे त्या बाजूला। तर त्यानंतर आपण हा सेंटर जिथे मार्क केलेला आहे तिथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूने आपल्याला जिथे अस्तर आहे खाली तिथे सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी उलट्या बाजूने आपल्याला आता हे लावायचं आहे। जे पीस आपण बनवलेले आहेत ते पीस आपण इथे लावायचे आहे। तर सेंटरवरती सेंटर असं ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। दुसरा सुद्धा पीसचा सेंटर आणि याचा सेंटर आपल्याला एकावरती एक ठेवून असं इथे सरळ शिवून घ्यायचं आहे आणि दोन्ही पीस इथे जॉईन करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही पीस मी इथे जॉईन करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा जो पीस आहे तो आपल्याला अशा पद्धतीने क्विल्टेड पीसाचा टर्न करायचा आहे आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे आधी आणि मग शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरा सुद्धा पीस आपल्याला अशा पद्धतीने टर्न करायचा आहे आणि इथे सुद्धा पिनअप करून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या अशा पद्धतीने शिवून घ्यायच्या आहेत। तर मी दोन्ही ज्या बाजू आहेत त्या इथे शिवून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपला वरचा जो फ्लॅप आहे जो उरलेला आहे भाग तो अशा पद्धतीने टर्न करून इथे पिनअप करून आपल्याला इथे सुद्धा सरळ शिवून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला कपडा टर्न करून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा आहे। तर दोन्ही ज्या बाजू आहेत त्या आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायच्या आहेत। तर मी ते सरळ ज्या आहेत त्या दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला इथे पाइपिंग करून घ्यायचं आहे। तर पाइपिंग करण्यासाठी मी इथे सेम इथे जे आहे ते हिरव्या कलरची डिझाइन आहे, तर हिरव्या कलरचाच मी इथे कपडा लावून इथे सगळ्या बाजूने पाइपिंग करून घेणार आहे आणि अशी पाइपिंग केल्यानंतर खूप छान दिसतं। जर तुम्हाला पाइपिंग करायची नसेल तर तुम्ही अशा म्हणजे सरळ बाजूवरती हे कपडा ठेवून तुम्ही इथे शिवून घेऊ शकतात। मी सगळ्या बाजूने बघू शकता इथे सुद्धा पाइपिंग करून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही मध्ये जी पाइपिंग आहे ती तुम्ही आधी सुद्धा करून घेऊ शकतात। तर आजूबाजूने दोन्ही बाजूने मी पाइपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे चेन जॉईन करायची आहे। चेनची जी लांबी आहे ती 19 इंच आहे, तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। 17 इंच सुद्धा तुम्ही इथे चेन लावू शकतात। त्यानंतर कोणत्याही एका बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि सरळ चेनीचा भाग सरळ कपड्यावरती ठेवायचा आहे। नाही, कपडा चैनीवरती ठेवायचा आहे, कपडा चैनीवरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे सरळ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर व्यवस्थित दोन्ही बाजूने पिनअप करून मी सरळ इथे शिवून घेणार आहे। इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मग आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला सुरुवातीला थोडी चेन अशी फोल्ड करायची आहे आणि चैनीचा सरळ भाग जो आहे तो कपड्याखाली ठेवायचा आहे आणि ते पिनअप करून अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायची आहे चेन। तर दोन्ही बाजूंनी मी फोल्ड केलेला आहे सुरुवातीला, म्हणजे चेन जे आहे ते बाहेर येणार नाही। त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने सरळ आपल्याला इथे चेन ठेवून खाली कपड्याच्या खाली ठेवून इथे सरळ शिवून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूचे जे चेन आहेत ते मी इथे शिवून घेतलेले आहे, बघू शकता। अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि इथे टिप मारून घेतलेली आहे। तर दोन्ही बाजूने फोल्ड करून मी चेन जे आहे ते शिवून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक रनर टाकायचा आहे आणि एवढी चेन जी आहे ती आपली बाहेर राहणार आहे। तर अशा पद्धतीने मी जे आहे ते रनर आतमध्ये चेन मध्ये टाकून घेणार आहे आणि ते चेन इथे आता रनर काढायची गरज पडणार नाही, कारण की चेन आपली आता बंद आहे, त्यामुळे आपल्याला रनर काढायची गरज पडणार नाही इथे। त्यानंतर मी ते कपडा घेणार आहे, बघू शकतात। दुसऱ्या बाजूने जे आहे ते मी ते कपडा घेणार आहे। याची जी लांबी आहे 3.5 इंच आहे आणि रुंदी जी आहे ती 2.5 इंच आहे। अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे, अशा चेनीवरती ठेवून द्यायचं आहे आणि असं आपल्याला फोल्ड करायचं आहे।
अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून दोन्ही बाजूने फोल्ड करायचं आहे आणि इथे सरळ आपल्याला असं टीप मारून घ्यायची आहे। इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे। तर मी इथे टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर कपडा असा ओढून घ्यायचा आहे, बाहेर काढायचा आहे आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे एक, आणि आजूबाजूने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे। तर मी आजूबाजूने टीप मारून घेतलेली आहे आणि साइडने सुद्धा वरून सुद्धा टीप मारून घेतलेली आहे। आणि चेन असे ओपन केल्यानंतर बाहेर निघणार नाहीत। आपण अशा पद्धतीने जर केलं तर चेन बाहेर निघत नाही। तर याची जी लांबी आणि रुंदी आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर बनवायला खूप सोपी आहे ही बॅग। तर याची लांबी जी आहे ती 16 इंच तयार होते आणि रुंदी जी आहे, याचा बेस जो आहे तो 5.5 इंचाचा तयार होतो। याचा बेस 5.5 इंचाचा तयार झालेला आहे आणि याची रुंदी 14 इंच आहे। तर अशा पद्धतीने आपली ही जी शॉपिंग बॅग आहे, बघू शकता किती सुंदर बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। शॉपिंग बॅग म्हणून तुम्ही या बॅगचा वापर करू शकता। बनवायला खूप सोपी आहे। अशा बॅग ज्या आहेत त्या बाजारात खूप महाग मिळतात। तुम्ही घरातल्याच पडलेल्या कपड्यांपासून हे बनवू शकता। तर मी हे टॉपचं बनवलेलं आहे, कुर्तीचं बनवलेलं आहे। तर यामध्ये बराचसा स्पेस आहे, खूप मोठी आहे ही, आणि साइडने सुद्धा याचा स्पेस बराचसा मोठा आहे। आणि इथे आपण फ्रंटला एक आपण इथे झिप दिलेला आहे, इथे चेन लावलेली आहे। हे जे पॉकेट आहे ते बरंचसं मोठं आहे। यामध्ये तुम्ही तुमचे बरेचसे सामान ठेवू शकता किंवा तुम्ही गावाला जाण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकता। बराचसा स्पेस आहे यामध्ये। तर 1-2 दिवसाचे कपडे तुम्ही यामध्ये ठेवून घेऊन जाऊ शकतात। तर बराचसा मोठा स्पेस आहे आणि इथे सुद्धा हा सुद्धा बराच मोठा स्पेस आहे, खूप मोठा स्पेस आहे। तुम्ही भाजीपाला आणण्यासाठी सुद्धा या बॅगचा वापर करू शकता। मल्टीपर्पज तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकता। बनवायला खूप सोपी आहे आणि वापरायला तर खूप इझी आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे बॅग जी आहे ती अडकवू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही हे बॅग वापरू शकता। बनवायला खूप सोपी आहे। नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।